बहिणीने छान बेत केलेला होता पनीर करण्याचा. इकडे कांदा वगैरे चिरून घेतलेला आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका छान छोट्या व्हिडिओमध्ये. तर हे आहे आमचं छान असं छोटंसं किचन. तर दाखवेल मी तुम्हाला पूर्ण घर. इकडे बेडरूम, तिकडे बाल्कनी आहे आणि छान सगळं मस्त असा स्वयंपाकाचा बेत काय केला ते तुम्हाला मी आत्ता दाखवणार आहे. तर तिने काय केलेलं आहे, पनीर बनवायचं हे केले आणि कुकर लावलेला आहे डाळ भाताचा. इकडे गॅसवरचा चालू आहे स्वयंपाक. नंतर बनवणार आहे ती छान अशी पनीरची भाजी. त्याच्यासाठी कांदा टॅमॅटो ते घेणार आहे ते मिक्सरला वाटून. कुकर लावून झालेला आहे आणि पनीरला कोणता मसाला वापरणार आहे मी दाखवते तुम्हाला. पनीर टिक्का मसाला तो वापरणार आहे. छान तिने वाटण म्हणजे फक्त कांदा टॅमॅटो थोडं लसूण घालून वाटून घेतलं आणि तेलामध्ये घातलं. तेल सुटूसपर्यंत छान असं वाटण हे करून घेतलेलं आहे, तळून घेतलेलं आहे. मग त्याच्यामध्ये ती घालणार आहे. तिने काय केलेलं आहे, थोडेसे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि थोडेसे काजू तोडून घेतलेले आहेत. आता हे पनीरचे तुकडे काजू त्याच्यामध्ये घालून छान असं तेल सुटूसपर्यंत हे पण परतून घेणार आहे. तिनं पनीर तळलेलं नाही आहे किंवा थोडंसं फ्राय पण केलेलं नाही आहे, तसंच हे केलेलं आहे. तशी भाजी छान होती. मग घेतलं तिने छान असं चपात्यासाठी पीठ मळून. इकडे कुकर झालेला होता. डाळ तडक्याला तिने फोडणी घातलेली होती. डाळ तडका छान उकळत आहे आणि भाजी पण तयार झालेली आहे. पोरांना भूक लागली आहे, दुर्वेशला गणेशला. मग आता लवकरच ती चपात्या बनवणार आहे. मग पोरं बसतील जेवायला आधी. तर पनीरची भाजी कशी वाटली ते नक्की सांगा. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यावर फक्त टाकायची आहे छान अशी कोथिंबीर चिरून, दोन्ही ह्याच्यामध्ये डाळ तडक्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये पण. आणि तिने सुरुवात केलेली आहे चपात्याला. मी निवांत आपलं व्हिडिओ काढत आहे. तर हे आहे आमचं मस्त असं इथलं मंदिर, म्हणजे आमचं देवघर छोटंसं. कसं वाटलं ते पण मला नक्की सांगा. हा आहे आमचा हॉल आणि पोरं जेवण करायला बसलेत कारण पोरांना लागलेली आहे भूक. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.